नमस्कार, मी माधुरी वैद्य. बुद्धिबळाचा शोध बहुतेक भारतात आणि त्यातही आंध्र किंवा तमिळनाडू इथे कुठेतरी लागला असावा. आणि त्याचं पेटंट जे आहे खेळाचं ते बहुतेक तमिळनाडूकडे असावं असं आम्हाला वाटत होतं. पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलीनं दिव्या देशमुख हिने लहान वयामध्ये बुद्धिबळामध्ये जगात जेता हा मान मिळवला आणि आमचा समज खोटा आहे हे आम्हाला समजलं. महाराष्ट्रातले राजकारणी मात्र राजकारणाचा पट कायम मांडून बसलेले असतात आणि हा पट बुद्धिबळाच्या पटासारखाच बहुतांशी असतो. या पटावरही हत्ती, घोडे, उंट, प्यादी, वजीर, राणी असते. शरदचंद्र पवार हे अत्यंत हुशार आणि अनुभवी राजकारणी वर्षानुवर्ष हा पट मांडून बसलेले आहेतच आणि ते अत्यंत गांभीर्यानं विचार करतायत की कोणती चाल खेळावी म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर मात करता येईल. समोर आहेत देवेंद्र फडणवीस, जे हुशार आहेत आणि टके टोनपे एक मोठा खड्डा यातून सुखरूपपणे बाहेर आलेले आहेत आणि त्यामुळे अनुभवाने सुद्धा लहान वयातच परिपक्व झालेले दिसतात आणि अत्यंत मिश्किलपणे ते समोरून होणाऱ्या चालीचा विचार करत असावेत असं आता तरी दिसतंय. शरदचंद्र पवार यांच्या पट्टावर हत्ती दिसत नाही. हत्ती हे राजाचे मजबूत हात असतात आणि महत्वाचा आधार असतो राजाचा. एका विशिष्ट चालीमध्ये तर राजा आणि हत्ती एकत्र चालून शेवटच्या टप्प्यामध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात करतात. पण शरदचंद्र पवार यांच्या पक्षात आता अजित पवार नाहीत, प्रफुल्ल पटेलही नाही. राणी आहे पण तीही आक्रमक वाटत नाहीये. उलट सुद्धा निष्प्रभ ठरतायत असं वाटतंय. पक्षातल्या सुप्रियाताई सुळे यांना शरद पवारांनी बहुतेक सबुरीने घ्यायचा सल्ला दिलेला असावा. प्यादी तर पुष्कळच कमी झालेली आहे. बाजूलाच उद्धव ठाकरे आता पट उलगडून खेळी करायच्या विचारामध्ये आहेत आणि चक्क राज ठाकरे हे 20 वर्षापूर्वी त्यांना सोडून गेलेले भाऊ त्यांच्या बरोबर खेळणार आहेत असं दिसतंय. म्हणजे त्यांच्या बाजूने मला वाटतं आदित्य ठाकरे मध्ये काहीतरी म्हणाले होते की ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाबद्दल काय बोलायचं. असं त्यांच्याकडे हत्ती आहेत पण ते तेवढेसे प्रभावी वाटत नाही. आदित्य ठाकरे मजबूत आधार त्यांचा आहेत आणि पुढेही कदाचित राहू शकतील. पण अरविंद सावंत परवा सिंदूर चर्चेमध्ये जेव्हा बोलत होते तेव्हा समोरून हे हे असे आवाज येत होते आणि ते असं म्हणाले की त्या आतंकवाद्यांना पकडलं का गेलं नाही किंवा सैन्याला म्हणजे बालाकोटचा जो हल्ला झाला त्यावेळेला सैन्याला हेलिकॉप्टरने का नाही पाठवलं. आता सैन्याचे तिन्ही दल आणि सरकार मिळून जे काही निर्णय घेत असेल ते एकट्या अरविंद सावंतांच्या मताने सर्वस्वी चुकीचे असतील का. अरविंद सावंत यांनी
कधी संरक्षण मंत्री म्हणून काम केलेलं तर ऐकिवात नाही, त्यामुळे त्यांना त्या बाबतीत कितपत माहिती असावी याबद्दल थोडी शंका आहे. उद्धव ठाकरे यांची प्यादी तर जवळपास सगळी नाहीशी झालेली आहे. बुद्धिबळामध्ये असं म्हणतात की घोडा एक अनपेक्षित चाल खेळतो आणि डाव पलटवतो, पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मात्र अगदी उलट झालं. एकनाथ शिंदे अनपेक्षितपणे आमदारांच्या बरोबरच पक्षही घेऊन गेले, कारण राजा बेसावध होता. सावधानी घटी और दुर्घटना बढी, असे काहीसं त्यांच्या बाबतीत झालं. असं राजकारणात असे खेळ चालतच असतात, पण या सर्व खेळाडूंना खेळवणारा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे आणि तो म्हणजे मतदार. त्यामुळे मतदारांनी अत्यंत सावध असलं पाहिजे. महाराष्ट्रावर येणारी संकट कोण दूर करू शकतो, किंवा दूरदृष्टी ठेवून महाराष्ट्राचा विकास कोण करू शकतं, आणि अत्यंत गलिच्छ वर्तन करणारे, असभ्य, भ्रष्टाचारी, रस्त्यावर येऊन मारामारी करणारे कोण आहेत, त्यांना दूर कसं ठेवायचं, हा विचार सुद्धा अत्यंत सावधपणे केलाच पाहिजे. बाय द वे, नुकतंच मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसांना पुनर्विकसित घरांच्या, काही घरांच्या किल्ल्या देण्यात आल्या आणि अजूनही पुष्कळशी घरं तयार होत आहेत, आणि पुन्हा मराठी माणूस मुंबईतच राहील अशी योजना तयार होते. ती आता सर्वस्वी मराठी माणसाच्या हातात आहे, किंवा कारण मिळालेल्या जागा सोडून न जाता मराठी माणूस जर मुंबईतच राहिला तर मग अर्थातच मराठी बोलणाऱ्यांची संख्याही अबाधित राहील, कारण सध्या मराठी माणूस सतत मुंबईच्या बाहेरच फेकला गेला आहे. पाहूया पुढे काय होते ते. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.